पूर्व विदर्भातल्या 5 मतदारसंघातल्या निवडणुका या अटीतटीच्या आहेत. इव्हन नितीन गडकरी विकास पुरुष आहे, पण शेवटच्या क्षणी काय होईल हे आता सांगणं कठीण. यवतमाळ वाशिम ही वगळता या 9 सीट्सवर भाजप युती प्रकाश आंबेडकर उभे आहेत. वोट विभागणी हा एक सर्वात महत्त्वाचा भाग. यवतमाळ हे महाविकास आघाडी यांच्या जमिनीचे बाजू आहे, परंतु फाईट जी आहे सर्व ठिकाणी टफ आहे. नागपूर, चंद्रपूर हे दोघे ठिकाणी टफ आहे. तिथे दोघे स्टार लीडर्स. काही जागा निश्चितपणे डेंजर झोन मध्ये आहे. चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार वर्सेस काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आहे. प्रतिभा धानोरकरांचं जसं नाव आलं, तुम्ही चंद्रपुरातलं वातावरण बदललं आहे. कुठेतरी एक सिंपथी वेव्ह दिसते आहे. सुधीर भाऊंनी अत्यंत ॲग्रेसिव्ह प्रचार सुरू केलेला आहे. उलट प्रतिभाताईंचा अत्यंत सायलेंट प्रचार सुरू आहे. त्या मॅन टू मॅन मार्किंग करत आहेत. रामदास तडसंनी गेल्या 5 वर्षात त्या लोकांचे काही कामं केले, काही लोकांचे नाही केले. तर तेली आणि कुणबी समाज त्यांच्यावर नाराज आहे. नितीन गडकरींच्या उमेदवारीबद्दल आपल्याला काय वाटतं? ते 5 लाखांनी निवडणूक जिंकून येतील असा त्यांनी जाहीर प्रचार यात्रेमध्ये दावा केलेला आहे. विदर्भाच्या एकंदरीत या सर्व पहिल्या टप्प्यातील 5 लोकसभा मतदार संघाबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा 5 लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुका होऊ घेतलेल्या. महाविकास आघाडीसाठी किती विदर्भातल्या जागा या अनुकूल आहेत आणि महायुतीसाठी किती अनुकूल आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणार आहोत. आणि त्यासाठी या विदर्भातल्या अत्यंत ज्येष्ठ पत्रकारांसोबत आपण बातचीत करणार आहोत. महेश उपदेव हे सामनाचे अत्यंत ज्येष्ठ पत्रकार आहेत. काय वाटतं, महायुतीसाठी आणि महाविकास आघाडीसाठी किती अनुकूल या लोकसभा मतदारसंघाच्या जागा आपल्याला पाहायला मिळतील? पूर्व विदर्भातल्या 5 मतदारसंघातल्या निवडणुका या अटीतटीच्या आहेत. कोणीच आज सांगू शकत नाही छातीवर हात की मी निवडून येतो आहे. कारण दोघांमध्ये एवढी अटीतटी आहे की कोणीच सांगू शकत. इव्हन नितीन गडकरी विकास पुरुष आहे, पण शेवटच्या क्षणी काय होईल हे आत्ता सांगणं कठीण. विकास वैद्यजी, मला वैयक्तिकपणे असं वाटतं की आता आम्ही बरेचदा दादांशी चर्चा करतो, त्याच्यातून आम्हाला बरेचदा मार्गदर्शन मिळतं. आपल्याकडे ज्या 10 सीट्स आहे तर त्याच्यामध्ये शिवसेना आणि भाजप अशा त्या सीट्स विभागल्या गेलेल्या आहेत. तर मला स्वतःला असं वाटतं की ज्या 10 सीट्स आहेत त्याच्यामध्ये यवतमाळ वाशिम ही वगळता, म्हणजे कालपर्यंत मला चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम असं वाटत होतं, पण यवतमाळ वाशिम ही वगळता या 9 सीट्सवर भाजप युती भाजप सेना युती यांचा विजय होईल असं मला पक्का वाटतं. कारण त्यात अडचण नाही आहे काही. कारण बऱ्याच ठिकाणी जसं आता आपण अकोल्याचा विचार केला समजा, तर अकोल्यामध्ये जसं प्रकाश आंबेडकर उभे आहेत, तर वोट विभागणी हा एक सर्वात महत्त्वाचा भाग. त्याचा फायदा अनुप धोत्रेंना होऊ शकतो. कुठल्या अशा विदर्भातल्या जागा आहेत ज्या डेंजर झोनमध्ये आहेत? मला हे विकासने जे सांगितले आहे की यवतमाळ हे महाविकास आघाडी यांच्या जमिनीचे बाजू आहे. बाकी 9 सीटमध्ये मला असं वाटत नाही की महाविकास आघाडी काही करू शकतील, परंतु फाईट जी आहे सर्व ठिकाणी टफ आहे. नागपूरही टफ आहे. नागपूर, चंद्रपूर हे दोघे ठिकाणी टफ आहे. तिथे दोघे स्टार लीडर्स BJPच्या ते कॉन्टेस्ट करत आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरी आणि तिथे मुनगंटीवार. परंतु मला असं वाटतं की शेवटी ते लोक म्हणजे ते कम्फर्टेबल आहे. आता आजही कम्फर्टेबल आहे. मला असं वाटत नाही की हे एक वगळून बाकी कुठेही म्हणजे इतके जड हे महायुतीसाठी आहे असं मला वाटतं. मंगेश, पण काही जागा निश्चितपणे डेंजर झोनमध्ये आहे, तर तिथे त्या उमेदवारांना तर धाकधूक असेल. म्हणजे चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार वर्सेस काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आहेत आणि तुम्ही तिथे जाऊनही आलात तर चंद्रपूरमध्ये. चंद्रपूरची परिस्थिती सुधीर भाऊंचं तिकीट अनाऊन्स होईपर्यंत BJPच्या फेवरमध्ये होती. कारण की सुधीर भाऊंनी जेव्हा त्यांचं नाव आलं तर त्यांनी स्पष्ट म्हटलं की मला लोकसभा लढवायची नाही. हा कुठेतरी एक मॅसेज मतदारांमध्ये गेला. पण त्याच्यानंतर त्यांनी प्रचार जोरात सुरू केला. कुठपर्यंत प्रतिभाताईंचं नाव येत नाही. प्रतिभा धानोरकरांचं जसं नाव आलं, तुम्ही चंद्रपुरातलं वातावरण बदललं आहे. कुठेतरी एक सिंपथी वेव्ह दिसते आहे. आणि मागच्या इलेक्शनचं जर तुम्ही काढलं, जेव्हा हंसराज अहिर पडले होते तेव्हा मुळात चंद्रपुरातनं कमी वोट्स मिळाले होते. राजुरासारखा पट्ट्यामध्ये कमी वोट्स होते. वरवरात जास्त मतं होते. आर्णी आणि इथे फक्त भाजप होती. तिथेच त्यांचे आत्ता 2 आमदार देखील आहेत. आत्ता या सिच्युएशनवर तुम्ही बघा, हां जिथे डॉक्टर संदीप दुरे एक्झॅक्टली आणि हां एक्झॅक्टली. आता तुम्ही एक बघा, चित्र असं आहे की आत्ता 3 वर्सेस 2 असं सध्याचे चित्र आहे. जोरगेवार इंडिपेंडंट होते, ते आता महायुतीसोबत आहेत.
त्याच्यामुळे 4 vs 2 अशी विधानसभा वाईज जर आपण डिवाईड केलं तर बघू. पण एक बघा की प्रतिभा दानोरकर अत्यंत सायलेंटली प्रचार करत आहेत. एकही मोठा नेता तिथे आजपर्यंत गेला नाही आहे. मोदींची सभा होऊन गेली लगेच. मोदींच्या सभेनंतर काहीतरी वातावरण बदललं असेल, ते भाजपच्या पट्ट्यामध्ये बदललं आहे एवढं नक्की सांगतो. पण बाकी पट्ट्यामध्ये त्याचा किती इम्पॅक्ट झाला हे 19 तारखेला कळेल. सुधीर भाऊंनी अत्यंत ॲग्रेसिव्ह प्रचार सुरू केलेला आहे. उलट प्रतिभाताईंचा अत्यंत सायलेंट प्रचार सुरू आहे. त्या मॅन टू मॅन मार्किंग करत आहेत, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फिरत आहेत. इथे मोठे नेते आहेत. हा फरक आहे प्रचारातला. आता वोटर्सचा तुम्हाला सांगतो की वोटर्समध्ये काही पट्ट्यामध्ये बाळू धानोरकरबाबत सिम्पथी वेव्ह आहे, हे भाजपवाले देखील मान्य करतील. पण दुसरीकडे विकासाचं राजकारण करणारे सुधीरभाऊ म्हणून देखील ओळखीत, हा एक पट्टा आहे. पण मी जाऊन आलो तिथे तर जातीय समीकरणावर ही निवडणूक वळते असं साधारणतः चित्र मला पाहायला मिळालं. नक्की आहे. ओबीसीचं एक तुम्ही मोठं राजकारण तिथे झालं की ज्यावेळेला मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात तापला होता त्यावेळेला ओबीसी महासंघाची सगळ्यात मोठी रॅली चंद्रपुरात निघाली होती. तिथे उपोषण देखील झालं होतं ओबीसींसाठी की ओबीसींचं आरक्षण जाऊ नये म्हणून. तुम्ही बघा की ओबीसी महाराष्ट्रातलं राजकारण हे करतं ते त्या चंद्रपूर, गडचिरोली किंवा भंडारा, गोंदिया या पट्ट्यात जास्त होतं. बरं, शिवानी वडेट्टीवार यांना तिथली उमेदवारी हवी होती आणि ती मिळाली नाही. मग ते वडेट्टीवार कुठे मला फारसे सक्रिय दिसत नाही. ते आत्ताच्या घडीला दिसत आहेत कुठे आपल्याला? बरोबर आहे. वडेट्टीवार नाराज होते, पण प्रतिभाताई त्यांना स्वतः भेटल्या आणि त्यांच्या सभेत ते आले. वडेट्टीवार सभेत आले, भर डायसमध्ये त्यांनी म्हटलं की मी नाराज आहे. ही काँग्रेसची संस्कृती आहे. भाजपमध्ये कोणी नाराज असेल तर भर सभेत सांगणार नाही की मी नाराज आहे म्हणून. पण त्यांनी हे सांगितलं की त्या बदल्यात मला काय हवं आहे हे भर सभेत सांगितलं त्यांनी. काय होतं त्यांना मंत्रिपद पाहिजे आहे. पुढे मागे जेव्हा सत्ता येईल तेव्हा मला मंत्रिपद पाहिजे, बाकी काय हवं हिला विधानसभेची. पण एक बघा की वडेट्टीवारांचा मतदारसंघ हा गडचिरोलीमध्ये येतो. ब्रह्मपुरी हा जो मूळ त्यांचा जो बेस आहे तो गडचिरोलीमध्ये आहे. पण राज्याची विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे ते पक्षात असावेत, सोबत असावेत म्हणून प्रतिभाताई त्यांना स्वतः भेटायला गेल्यात आणि ते आलेत आणि त्यांच्या पद्धतीने ते प्रचार करतायत. पण ॲक्टिव्ह असं काही दिसत नाही आहे अजून. वर्ध्याची जागा सुद्धा अचानक खूप चर्चेत आली. म्हणजे शरद पवार यांनी राष्ट्रवादीला ती उमेदवारी ओढून आणली आपल्याकडे आणि शरद पवार त्यांचा उमेदवारी अर्ज भरायला सुद्धा गेले होते. त्यानंतर आता आपण पाहिलं की तेली, कुणबी हे जातीय समीकरण साधारणतः वर्ध्याच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत पण आपल्याला पाहायला मिळतं. ही अचानक ही जागा चर्चेत येण्याचं काय कारण आहे? म्हणजे होते तिथे काट्याची टक्कर? काट्याची टक्करच तिथे दिसते आहे. रामदास तडसंनी गेल्या 5 वर्षात ज्या लोकांचे काही कामं केले, काही लोकांचे नाही केले, तर तेली आणि कुणबी समाज त्यांच्यावर नाराज आहे. पण आता त्यांनी काय केलं, तेली समाजाच्या नेत्यांच्या बैठका घेऊन आणि उद्या नरेंद्र मोदींचे छोटे बंधू तिथे प्रचारामध्ये येणार आहे. आणि ते त्यांच्या प्रचारामुळेच मागच्या वेळेस रामदास तडस निवडून आले होते. त्याचा फायदा रामदास तडसांना मिळाला. अमरावतीच्या निवडणुकीचं काय होऊ शकेल? नवनीत राणा यांच्याबद्दल भाजपा अंतर्गत नाराजी आणि त्यांचे काही जे काही मुद्दे होते तिथले काही जे वादग्रस्त ठरले म्हणा, आणि दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिली जे काँग्रेसचे आमदार आहेत. आणि तिथे सुद्धा असं म्हटलं जातं की खूप तिथे एक चुरशीची लढाई या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते. आपल्याला वाटतं चुरशीची लढाई आहे? जसं दादांनी मगाशी सांगितलं की टफ फाईट सगळ्या ठिकाणी आहे, तर ती टफ फाईट अमरावतीत पण आहे. पण काय त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे. एक, नवनीत राणा आणि त्यांचे पती रविकुमार राणा ते जरी स्वाभिमानी पक्षात असले तरी या पती पत्नींचं एक जे स्वतःचं नेटवर्क त्यांनी उभारलेलं आहे. म्हणजे मी जे त्या अमरावतीमध्ये मी गेलो होतो आणि भाजपची साथ मिळते. भाजपची साथ मिळते. भाजपच्या साथीचा एक असा इश्यू असतो, तसं तर रामटेकला समजा राजू पारवेंना आणलं, तर एक जनरली भाजपमध्ये असं असतं की भाजपमध्ये तो नाराज असतो जो कोणी कार्यकर्ता असतो. तर पण त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस सारखे नेते हे जाऊन सांगतात किंवा तिथे राजू पारवे नाही आहे किंवा तिथे नवनीत राणा नाही आहे, मी लढतो आहे, तर मी लढतो, तर माझ्यासाठी प्रचार कराल की नाही. जसं मोदींची एक स्टाईल आहे भाषणामध्ये, ते विचारतात की मेरे लिए जाओगे की नाही. तर या स्टाईलमुळे तो लगेच त्याची मरगळ हे काढून तो कामाला लागतो. आपण पाहिलं की लोकसभेच्या निवडणुकीत BSP फॅक्टर खूप अत्यंत महत्त्वाचा होता. पण नंतर 2019ची जर BSPची आकडेवारी आपण पाहिली तर ती कमी होताना दिसते आणि BSPमुळे अनेक मोठे उमेदवार सुद्धा हरलेले दिसतात. यावेळेला BSP फॅक्टरला वंचित फॅक्टरने रिप्लेस केल्याचं दिसतं आपल्याला. मला असं वाटतं की या इलेक्शनमध्ये हे जे आहे की वंचित स्पोर्ट्सचं काम करतात की BSP करतात, मला असं वाटतं की हे दिसणार नाही यावेळी. यावेळी एकदम पोलरायझेशन झाले आहे. आयदर और
इथे काँग्रेस नाहीतर काँग्रेस समर्थित उमेदवार आणि BJP और BJP समर्थित उमेदवार अशा बहुतेक स्टेट फाईट सर्व ठिकाणी बघायला मिळेल. आणि जातीय समीकरणाबद्दल जे आपण जे सांगत होते, मला असं वाटत नाही की विदर्भमध्ये अशा जातीय समीकरण आहे. तुम्ही बघा की वर्धामध्ये जे आता तेली समीकरणाबद्दल आपण बोलत होते, वर्धामध्ये वर्षांसाठी ब्राह्मण होतं, ते निवडून आले होते. चंद्रपूरमध्ये अब्दुल शफी मुस्लिम होता, ते निवडून आले होते. तिथे कौशिक नावाचा एक ग्रस्त होतं, ते निवडून आले होते. स्वामी नावाचा मायनॉरिटी कम्युनिटीचा तेही निवडून आले होते. आणि नागपूरमध्ये पारशी गेवारी हे निवडून आले होते. पुरोहित बनवायलाल पुरोहित हे मारवाडी समाजाचा उमेदवार होते, ते निवडून आले होते. संपूर्ण विदर्भमध्ये अशा म्हणजे एक स्ट्रॉंग जातीय समीकरण कधीही दिसले नाही. आणि यावेळी मला असं वाटतं की हे दिसणार नाही. नितीन गडकरींच्या उमेदवारीबद्दल आपल्याला काय वाटतं? ते 5 लाखांनी निवडणूक जिंकून येतील असा त्यांनी जाहीर प्रचार यात्रेमध्ये दावा केलेला आहे. मार्जिन 5 लाख असेल की कमी होईल? नक्कीच मागच्या निवडणुकीपेक्षा मार्जिन जास्त राहील. एक लक्षात घ्या की नागपुरातला जो यंग वोटर आहे ना, हे लव्ज नितीन गडकरी. म्हणजे मागच्या वेळचं जेव्हा पहिल्या 2-3 तासाचं जे वोटिंगचं जे परिणाम होतं ना, सगळी यंग मुलं लाईनिंगमध्ये होती. आणि इतकं बघितलं आहे की पुणे मुंबईतनं मतदानाच्या दिवशी नागपुरात ही मुलं येतात आणि वोटिंग करून जातात. हे सुद्धा चित्र होतं. कारण की त्यांचं कारण आहे की त्यांची इमेज अत्यंत स्वच्छ, परखड बोलणं, स्पष्ट बोलणं. तिसरी गोष्ट काम. नागपुरातलं डेव्हलपमेंट म्हणा, नुसतं नागपूर नाही, पूर्ण महाराष्ट्रातलं आज डेव्हलपमेंट जे दिसत आहे त्यातला 70% वाटा गडकरींचा आहे. हे कोणी नाकारणार देखील नाही. म्हणजे काँग्रेसची लोकंसुद्धा ते नाकारणार नाहीत. कारण की त्यांनीसुद्धा एवढं स्वप्न बघितलं नसेल की नागपुरात मेट्रो येईल म्हणून. त्यांनी घोषणा केल्या होत्या. हे लक्षात घ्या की काँग्रेसचे लोक हे सांगतात की आम्ही 2001मध्येच म्हटलं होतं नागपुरात मेट्रो येईल, पण झाली नाही. केली कोणी? तर गडकरी आणि फडणवीसांनी केली. हा इम्पॅक्ट लोकांवर आहे आणि तो राहणार. त्यामुळे गडकरींशिवाय नागपुरात दुसरा पर्याय तरी दुसरा आत्ता दिसत नाही असं दिसते. खूप धन्यवाद तुम्हा सर्व ज्येष्ठ पत्रकारांचा. या महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीतल्या 48 जागांपैकी पहिला आणि दुसरा टप्पा हा मतदानाचा विदर्भातला पार पडतोय. आणि त्यामुळे या 10 जागा अत्यंत चर्चेत आल्या. आणि मुळातच महाविकास आघाडी वर्सेस महायुती असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. भलेही भाजप या विदर्भात तरी गेल्या अनेक वर्षांपासून खूप मजबूत, प्रभावशाली, संघटनात्मक दृष्टिकोनातून सुद्धा आपण पाहतोय, तसा तो झालाही आहे. पण तरीसुद्धा चर्चा मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवारांची सुद्धा होत आहे. राहुल गांधींपासून तर अमित शहांपर्यंत सर्वच अत्यंत जोरानं प्रचार करत आहेत. आणि भाजपची धुरा ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. तर काँग्रेसकडे तसा कोणी मजबूत लीडर आपल्याला नेता पाहायला मिळत नाही. तरीसुद्धा त्यांच्या उमेदवारांची चर्चा मात्र तितकीच होते. आणि म्हणून अनेक ठिकाणी चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते. खूप धन्यवाद.